गुड मॉर्निंग. सकाळची कामावरून इथे बबडीची आंघोळ केली मस्तपैकी. बबडीला आंघोळ घालून आता तिला फ्रेश करून मग ती पुढच्या कामाला सुरुवात. हे बघा आमचं लाडूबाई कसं इथे खेळतं आहे. किती थंडी असली तरी तिला अजिबात फुल कपडे घालायचे नसतात. हे बघा इथे कशी नाटकी चालू आहेत. फुल ड्रेस घालताना तिला तिच्या रोजच्या ड्रेसमध्येच कम्फर्टेबल वाटते. हे बघा मला कशी चावती येते. इथे रडणं चाललं आहे मॅडमांचं. मॅडमांना आता आलेले आहे झोप. लाडूबाई झोपली. आता पुढच्या कामाची तयारी. इथे मी नाश्त्याची तयारी करते आहे. मस्तपैकी सगळे नाश्ता करून मग क्लीन करून घेतलं सगळं. आता मी घेतली जरा भाजी निवडायला. कालची भाजीने आणली होती मम्मींनी, ती मेथीची भाजी. इथे मेथीची भाजी क्लीन करायला घेतली. माझी फेवरेट आहे मेथीची भाजी. मुळात बबडींच्या पप्पांची मेथीची भाजी खूप फेवरेट आहे. इथे मी क्लीन करायला घेतली ती. तेवढ्यात आमच्या लाडूबाई उठल्या. मग ते अर्धच ठेवून मला तिला घ्यायला जायला लागलं. तिला उठल्या उठल्या आता ती बेडवर झोपवली की डायरेक्ट उठून खाली यायला बघते. हे बघा उठल्या. तोपर्यंत दुपारी आले मॅडमांचे पप्पा. हे बघा पप्पांना बघून तर मॅडमांना असं वाटतं की सगळा थकवा तिचा जातो. खूप दमते मॅडम आमची खेळून खेळून खेळून. हे भाजी सकाळी निवडायची अर्धीच राहिलेली म्हणून संध्याकाळी आत्यांनी ही भाजी निवडायला घेतली होती. हे बघा कसं खेळणं चालू आहे बाबांसोबत. पप्पांना जेवायला आलेत तर हिच्यासोबत खेळायचं पप्पांनाही. मग मस्तपैकी हिच्यासोबत खेळून झालं. आमचं बबडी झाल्यापासून माझा पूर्ण टाईम हे तिच्यासोबतच जातं खेळण्यात. तिला बघितलं की नाही सगळा थकवा निघून जातं. आता ती हळूहळू थोडं थोडं बोलायला शिकली आहे. खूप छान बबडीला. तिचे पैंजण वाजवायला खूप आवडतं. पप्पा परत आवरून जेवून चाललेत ऑफिसला. तिचे पप्पा दुपारी घरी येतात जेवायला. ती कशी बघते बाबांना की मला गोड गोड पप्पा नाही दिला. हे असं काही चालू असतं लाडूबाई पप्पांची. हे बघा पूर्ण बाहेरपर्यंत सोडायला जायचं असतं तिला. रडायचं माझ्याकडे यायला नाही मागत आहे. पप्पांसोबत जायचं आहे. बघा मी म्हटलं जा पप्पांसोबत ऑफिसला. मग काय काय माहिती तिला कपडे घातल्यावर बरोबर समजतं की पप्पा कुठेतरी चाललेले आहे. मम्मा तर कुठे जात नाही. हे बघा मुश्किलने आली माझ्याकडे ती. काहीतरी आपलं सांगितलं की मग येते. हे असं हसणं चालू असतं. बाबांना अजिबात सोडायचं नसतं ऑफिसला जायला. हे बघा कशी बघते पाणावळ्याला डोळ्याने. ते बघा रडणं चालू आहे. पप्पा ऑफिसला जाताना मॅडमांना जायचं पप्पांची लाडूबाई. मी तिला समजावलं की पप्पा येतील संध्याकाळी. मग आपल्या लाडूबाईला हसवलं. ती 2 तास हसाच्यासारखी घेऊन हसत होती. मग मस्तपैकी तिला दुपारी भरवलं मी जेवण तिचं. आणि असं थोडंफार वॉकरमध्ये खेळते ती. जास्त वेळ नाही राहत वॉकरमध्ये. हे संध्याकाळी माझ्यासोबत चहा बनवताना हे रोजचं डेली रुटीन आहे आमचं. हे असं खेळत असतात. रोज एक भाजीवाली येते आमच्याकडे बटाटे कांदे टॅमॅटो घेऊन. हे बघा दुसरी खेळणी राहिली बाजूला. ह्या बटाट्यासोबत तिचं खूप खेळणं चालू असतं. हे बघा आमचं बटाट्याची भाजीवाली. तिला ना आजकाल काहीच नको आहे. फक्त मी समोर पाहिजे आणि तिची खेळणी. इथे मी तिचा खाऊ बनवत आहे की काय नाही फक्त तूप टाकले. हे मी होममेड सॅरलॅक्स बनवलेलं. माझ्या मम्मीने बनवून दिले हे होममेड सॅरलॅक्स. तांदूळ आणि डाळ सगळ्या डाळी मिक्स तांदूळ आणि ड्रायफ्रूट्स याचं बनवलेलं असतं. हे तुपात फक्त भाजून गरम पाण्यात उकळून द्यायचं. खूप हेल्दी असतं. हे बबडीचं फेवरेट आहे. मी तिला सध्या सगळं देते. आता जे जे घरात बनते ते मी सगळं देते तिला. पण हे एक टाईम तिला देतेच कारण हे पचायलाही चांगलं आणि हेल्दी आहे होममेड सॅरलॅक्स. हे ती खाते आहे आता. तिचं फूड ती खूप छान एन्जॉय करते.
हे असं टी व्ही बघत 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 आमचं खाणे चालू आहे. त्यानंतर तिला भरून मी थोडीफार माझी कामं करून घेतली. भांडी राहिली होती ती घासून स्वच्छ केली. कारण सगळ्यात महत्त्वाचं काम हे घर क्लीन करणं असतं. कारण बबडीसोबत ते शक्यतो मला जमत नाही, पण जसं ती झोपते तसं मी ती कामं आवरायला घेते. इथे परत मॅडमांचं माझ्यासोबत खेळणं चालू आहे. हे खेळणं आज ती जास्त खुश आहे, कारण तिचा नवीन ड्रेस मागवला आत्याने. दिवाळीचा ड्रेस तो लेट आला कारण आम्ही मामाकडे गेलो होतो. हे बघा, ती स्वतःच त्या ड्रेससोबत किती एन्जॉय करते. कसा वाटला बबडीचा ड्रेस नक्की सांगा. इथे सासूबाईंनी संध्याकाळी भजी बनवली होती, ती मी एन्जॉय करते आहे. खूप दिवसांनी मम्मीने भजी बनवली होती आणि ती खूप टेस्टी झाली होती. मिरची भजी आणि बटाट्याची भजी. दुपारी उरलेली भाजी ती आत्या संध्याकाळी आत्तू आल्यानंतर क्लीन केली. कारण बबडीच्या ह्याच्यात मला कोणतंच काम तेव्हाच्या तेव्हा करता येत नाही, ते मला अर्धवट ठेवायलाच लागतं. त्यामुळे संध्याकाळी आम्ही सगळे बसून भाजी निवडत होतो. ही बबडीची आत्तू आहे. संध्याकाळी सगळे आल्यानंतर घर खूप छान वाटतं आणि बबडी पण एन्जॉय करते. परत मी तिला जरासं भरवायला घेतलं. तिच्या आत्याने उपीट बनवलं होतं, ते मी तिला खाऊ घातलं. हे तिचे काका, जे की फुल एन्जॉय करतात तिच्यासोबत. इथे संध्याकाळची कामं आटोपली, किचन क्लीन केलं आणि मग गेले झोपायच्या तयारीला. कारण सकाळी पुन्हा लवकर उठायचं असतं, कारण सगळे कामाला जातात. हे बघा, हे असं काय मी यायच्या आधी ह्यांचं चालू असते मस्ती. ह्यांची याची बडबड गडबड हसणं. काय करते काय माहिती पप्पांसोबत एवढं. मी तिचं सध्या नाव ठेवले चोमडी, कारण मी दिवसभरात तिला जे जे काय ओरडते ना, ती सगळं तिच्या पप्पांना सांगते. मी म्हटलं तुला बोलता तर येत नाही, बोलायला लागल्यावर काय काय सांगशील पप्पांना माझ्याबद्दल. इथे मी तिला चोमडी चोमडी म्हणत आहे आणि ते हसती आहे. नाही सांगायचं म्हटलं पप्पांना तर हसती आहे. खरंच मुली हे बापाच्या खूप जवळ असतात ना, हे आत्ता कळालं. पप्पा आल्यानंतर मिठी मारून जे तिला बोलता येत नाही, पण तिच्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करते. तर मम्मी दिवसभर करते ते काय तिला दिसत नाही. पप्पांची लाडूबाई हे बघा, इथे आता हसून हसून झोपायची तयारी चालू आहे. तिच्यासोबत ना टाईम कसा जातो हे कळतच नाही. ती खूप स्पेशल आहे आमच्यासाठी, आमची लाडूबाई. तिची जर्नी आम्ही खूप ठीक भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.